जय महाराष्ट्र, जय शिवसेना. नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो. मी आहे डॉक्टर कमलाकर राऊत. महामानवांच्या बाबत लिहायला मला आवडतं. भारतीय संस्कृतीबाबत मला लिहायला आवडतं. त्याचबरोबर कर्तृत्ववान व्यक्ती ज्या कोणी असतील त्यांच्याबाबत मला लिहायला आणि बोलायला आवडतं. आणि त्यासोबतच ज्यांनी अतिशय मानवतेचं अतिशय महत्त्वाचं कार्य केलं असेल, समानतेचं कार्य केलं असेल, मराठी बाणा, मराठी स्वाभिमान ज्यांनी जागवलं असेल, त्या पक्षाबाबतसुद्धा मला बोलायला आवडतं. 19 जून 1966 रोजी मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. ही शिवसेना स्थापन करण्याचं कारण काय? मराठी माणसाची गळचेपी होत आहे. मराठी माणसाला महत्त्व नाही आहे मुंबईमध्ये, आणि नोकरी मिळत नाही आहे, व्यवसायाच्या संधी नाही आहेत, जिथं तिथं अडवणूक होते आहे. हे जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी खुद्द स्वतः अनुभवलं, तेव्हा त्यांना असं जाणवलं प्रकर्षानं की आता आपल्याला संघटन वाढवावं लागेल, मराठी माणसांना एकत्र करावं लागेल. या जाणीवेतून त्यांनी शिवसेनेची स्थापना ही केलेली आहे. पण यासोबतच हे सांगितलं पाहिजे, छत्रपती शिवराय यांचं क्षात्र तेज आपण जागवलं पाहिजे. हिंदवी स्वराज्याचा बाणा आपण जपला पाहिजे. आपण सर्वांनी, सर्व जाती धर्म पंथ यातील लोकांनी एकत्र येऊन हा महाराष्ट्र आपण पुन्हा नव्यानं घडवला पाहिजे, ही जाणीव यामागं होती. आता शिवसेनेबाबत गीतलेखन मी करतो आहे. त्यातलं जे गीत मी लिहिलं आहे ते कोणतं आहे बघूया. शिवसेना क्षात्रतेज जागविती. शिवसेना क्षात्रतेज जागविती. आम्ही शिवसैनिक झुंज न्यायासाठी किती. आम्ही शिवसैनिक झुंज न्यायासाठी किती. शोषण हे संपविण्या प्राण घेतलं हाती. शोषण हे संपविण्या प्राण घेतलं हाती. काही स्वार्थांध ब्राह्मण मनुस्मृती चालविती. पिढ्या पिढ्यांचे शोषण सती प्रथा जीव घेती. प्रबोधनकार ठाकरे वास्तवाचे भान देती. असो कोणीही शोषक जागा दाखवूया हाती. आम्ही शिवसैनिक झुंज न्यायासाठी किती. शोषण हे संपविण्या प्राण घेतलं हाती. मराठी माणसांचे हाल घामगाळी रात्रंदिनी. किती चपला झिजल्या नसे नोकरी जीवनी. बाळासाहेब अंगार ही शिवसेना स्थापिती. मार्मिक सामना करुनी न्याय महाराष्ट्राला देती. आम्ही शिवसैनिक झुंज न्यायासाठी किती. शोषण हे संपविण्या प्राण घेतलं हाती. न्याय मराठी मानसा चाले मराठी संस्कृती. मी बोललो ते घडणार बाळासाहेब गरजती. क्षात्रतेज जागवणी महाराष्ट्राला प्रचिती. क्षात्रतेज जागवणी महाराष्ट्राला प्रचिती
सर्वधर्म समभाव हे हिंदुत्व चालविती. आम्ही शिवसैनिक झुंज न्यायासाठी किती. शोषण हे संपविण्या प्राण घेतलया हाती. शिवसेनेचा वारसा उद्धवजी चालविती. शिवसेनेचा वारसा उद्धवजी चालविती. गुणी लोभ खंबीर नेतृत्वाची ही प्रचिती. गुणी लोभ खंबीर नेतृत्वाची ही प्रचिती. शिवसेना नवे रूप वाढे सुगंध संस्कृती. शिवसेना नवे रूप वाढे सुगंध संस्कृती. आदित्य तेजस पुत्र क्षात्र तेज जागविती. आदित्य तेजस पुत्र क्षात्र तेज जागविती. आम्ही शिवसैनिक झुंज न्यायासाठी किती. शोषण हे संपविण्या प्राण घेतलया हाती. आम्ही शुभांचे मावळे शिवसेना स्फूर्ती देती. आम्ही शुभांचे मावळे शिवसेना स्फूर्ती देती. वाटे जणू गणगोत वाढे जिव्हाळ्याची नाती. वाटे जणू गणगोत वाढे जिव्हाळ्याची नाती. भाजपाचे नेते क्रूर उच्चाटन आम्हा हाती. भाजपाचे नेते क्रूर उच्चाटन आम्हा हाती. पदे सोडावी सत्वर वेळ थोडा आहे हाती. पदे सोडावी सत्वर वेळ थोडा आहे हाती. आम्ही शिवसैनिक झुंज न्यायासाठी किती. शोषण हे संपविण्या प्राण घेतलया हाती. शोषण हे संपविण्या प्राण घेतलया हाती. आम्ही शिवसैनिक झुंज न्यायासाठी किती. शोषण हे संपविण्या प्राण घेतलया हाती. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आणि शिवसैनिक बंधू भगिनींनो, राजकारण हा माझा पिंड नाही आहे. समाजकारण शिक्षणकारण हा माझा पिंड आहे. पण बोललं पाहिजे, कारण बोलायची हीच वेळ आहे. आपण समजावून सांगितलं पाहिजे त्या चुकीच्या लोकांना जे गद्दारी करतात, या महाराष्ट्राशी गद्दारी करतात, बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठेशी गद्दारी करतात, शिवसेनेशी गद्दारी करतात, छत्रपती शिवरायांच्या विचारांशी गद्दारी करतात. त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची हीच वेळ आलेली आहे. सर्व खाते ह्यांचेच आहेत. सगळ्या जगाला माहिती आहे ना, बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष शिवसेना, याचं चिन्ह जे आहे हे धनुष्यबाण आहे. परंतु सगळी यंत्रणा यांच्या हातामध्ये आहे. जे गद्दारी करून भाजपशी ज्यांनी हात मिळवणी केली, एकनाथ शिंदे आणि समविचारी सहकाऱ्यांनी, आणि एकनाथ शिंदे हे काही काळासाठी तिकडे गेले होते, ते मुळात RSSचे आणि BJPचे आहेत, हे कळायला वेळ लागली. पण त्यांनी गद्दारी केली. इकडं होते ना ते, तुमच्या इथमध्ये दाखवलं ना, त्यांना मोठं केलं. लहानापासून ते मोठ्यापर्यंत त्यांना त्यांचं मोठेपण त्यांनी दिलेलं आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरे यांनी.
उद्धव ठाकरे साहेबांनी सगळ्यांनीच. मग होतं काय? स्वार्थासाठी. इकडं या, तुमचे गुन्हे आम्ही लपू, तुमच्या मुलाचे गुन्हे आम्ही लपू, तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ. गेले तिकडं. तीच गत शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी झालेली आहे. व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेसाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 1999मध्ये स्थापन केला, ते आपण समजू शकतो. पण काँग्रेसची त्यांची नाळ ही जुळलेली आहे, त्यांचा आत्मा हा काँग्रेस आहे. पण महाविकास आघाडी जी घडलेली आहे, काँग्रेस म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव ठाकरे साहेबांचा गट यांचा मिळून जे आहे ते महाविकास आघाडी बनलेली आहे. आता चिन्ह बदललेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह त्यांनी नेलेलं आहे, जे घड्याळ होत. आता चिन्ह बदलले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं चिन्ह आहे हात, सर्वधर्मसमभाव. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं चिन्ह तुतारी आहे. तुतारी आणि पिपाणीतला फरक समजावून घ्या. तुतारीला आपण चिन्ह केलं, तुतारी अशी त्याचं वरच्या बाजूनं असा वक्राकार भाग असतो, ती असते तुतारी. पिपाणी अशी असते. तुतारीला मतदान करायचं आहे आणि मतदान करायचं आहे मशालीला, जे उद्धव ठाकरे गटांच्या शिवसेनेचं चिन्ह आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत यांना मतदान करायचं आहे, कारण भारतीय जनता पार्टी आणि महायुती यांच्याशी ज्यांनी हात मिळवणी केलेली आहेत हे सगळे समविचारी, कुविचारी माणसं हे आहेत. ह्यांनी त्यांच्या किडनीज आणि ऑर्गन्सच्या रॅकेटसाठी, म्हणजे डोळे असतील, हृदय असेल, किडन्या असतील, यकृत असेल, याचं रॅकेट चालवण्यासाठी यांनी महाविकास आघाडी पाडून पुन्हा यांची महायुती स्थापन केलेली आहे. आपल्याला सुखी सुरक्षित राहायचं आहे. 100पेक्षा आपले नातेवाईक यांनी हे ठरवून मारलेले आहेत. देशातील काही कोटी लोक आणि जगातील कितीतरी कोटी लोकांच्या मृत्यूचे जबाबदार हे BJPचे नेते आहेत. नरेंद्र मोदी आहेत, अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंग, आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे BJPचे नेते आहेत. आणि पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, दिनकर जोशी, बाबा जोशी हे RSS BJPचे थिंक टँक्स आहेत. हे सगळे ह्याला जबाबदार आहेत. आता जे आहे त्यांना वाचवायचं आहे. वाचवायचं कसं? आपण मतदान आपल्या हातामध्ये आहे, आपण मतदान करू. 20 तारखेला आपल्याला मतदानाला जायचं आहे. माझी विनंती आहे, आपण कुठेही असा, आपण आपल्या जिथं तुमचं मतदान आहे त्या गावी, त्या शहरामध्ये जा, त्या महानगरामध्ये जा आणि मतदान करा. महाविकास आघाडीच्या कोणत्याही उमेदवाराला तुम्ही बघितलं असेल, फार उशीर लागला, कारण ताऊन सुलाखून महाविकास आघाडीचे योग्य ते उमेदवार जे निवडून येतील आणि त्या मतदारसंघाला न्याय देतील, तो मतदारसंघ सुखी आणि सुरक्षित ठेवतील, त्यांनाच उमेदवारी ही दिलेली आहे. माझी कळकळीची विनंती आहे, ज्या भागात आहे त्या भागातल्या 1-2 व्यक्तींचा मी उल्लेख मुद्दामून यासाठी करतो आहे की त्यांना अतिशय जवळून मी बघितलेलं आहे. आपल्या केज विधानसभा मतदारसंघातून पृथ्वीराज साठे, ज्यांना आपण मागे निवडून दिलं होतं, त्यांना मी 1987पासून त्यांना मी ओळखतो आहे. 1 वर्षाने ते मला पुढं आहेत. ते शालेय जीवनापासून त्यांना मी त्यांची जडणघडण आणि त्यांची वाटचाल बघतो आहे. अतिशय तळमळीचा आणि कळकळीचा कार्यकर्ता, नेता म्हणून त्यांची ओळख आहे. मी जसा तुम्हाला वाटतो का नाही, जसं आहे तसे ते आहे. अर्ध्या रात्री फोन करा, फोन उचलतात आणि गोरगरिबांच्या मदतीला धावून जातात. दवाखान्यातलं कुठलंही काम असो, कुणाला रक्त हवं असेल किंवा तिथे काही तांत्रिक अडचणीत असेल किंवा तिथे व्यवस्थित उपचार होत नसतील, आणखी काही असेल, पृथ्वीराज साठे हे तिथं धावून गेलेले मी स्वतः बघितलेलं आहेत. आणि असंच मी बघितलेलं आहे राजेसाहेब देशमुख यांना, कारण ही उमेदवारी त्यांनाच मिळायला पाहिजे होती आणि त्यांनाच मिळाली परळी विधानसभा मतदारसंघातून. त्यांना विलासराव देशमुख त्यांना 2दा म्हटले होते, पण दिनकर जोशीच्या संपर्कात आल्यामुळं अधिकाधिक माहिती घेणं आणि पुन्हा मध्ये आडकाठी आणणं, विधान परिषदेला 2दा राजेसाहेब देशमुख यांना घ्यायचं ठरलं होतं, पण ते होऊ दिलेलं नाही आहे दिनकर जोशी. आणखीन ह्या पंकजा प्रीतम मुंडेने होऊ दिलेलं नाही, पडद्याआडून होऊ दिलेलं नाही आहे. माझी कळकळीची विनंती आहे, परळीला 2 वर्ष मी ITला होतो. परळी काय आहे तेव्हापासून मला माहिती आहे. 1990पासून रेग मला माहिती आहे, तिथल्या सगळ्या नेत्यांची मला माहिती आहे. इथं अधिक बोलण्याची जागा नाही आहे. त्याची माझी वेगवेगळे व्हिडिओ आहेत त्याबाबतचे, ते बघा आपण. आपल्याला तुम्ही दहशतीमध्ये आहात. परळीतल्या अर्ध्या लोकांनी इथली प्रॉपर्टी विकलेली आहे. माफिया राज चालू आहे. ह्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत, देशाच्या बाहेरच्या लोकांशी आहेत.
RSSची माणसं आहेत, म्हणजे धनंजय मुंडे असोत, पंकजा प्रीतम मुंडे असो, दिनकर बाबा जोशी असोत, हे आपल्या फायद्यासाठी कुठलंही कार्य करत नाहीत. कोट्यवधी रुपये खर्च यांनी केलेला आहे. शेतकऱ्यासाठी अन्याय, अत्याचार धोरण या लोकांचं आहे. आपण बघितलं मागं सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कोट्यवधी रुपये देऊन यांनी सेलिब्रिटी तिथं आणले आणि त्यांचे कार्यक्रम घेतले का तिथले कार्यकर्ते खुश करण्यासाठी. पण जे वेगवेगळ्या योजना आहेत त्याबाबत हे दुजाभाव करतायत. तुम्ही त्या बघा, माझ्या फेसबुकला पोस्ट आहेत, कालिदास आपेट त्याबाबत बोलत आहेत. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. आणि पृथ्वीराज साठे यांच्याबाबत अधिक काय बोलावं, त्यांचे जे काही सोशल मीडियाचे ग्रुप्स असतील तिथं तुम्ही ते बघावेत. माझी कळकळीची विनंती आहे, मी कुठल्याही पक्षाचा प्रवक्ता नाही आहे. मी यांच्या विरोधात अर्ज दिलेला आहे. पंकजा प्रीतम मुंडे, दिनकर जोशी, बाबा जोशी यांच्या विरोधात दिलेला आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात पण अर्ज दिला होता. कारवाई झालेली नाही, होऊ देत नाहीत. आपल्याला सुखी सुरक्षित राहायचं आहे. ह्यांच्या नियंत्रणामधला कुठलाही उमेदवार, मग इथे केज विधानसभामधला BJPचा असो की परळीमधला असो, कुठलाही असो, हे त्यांच्या इशाऱ्यावर चालणारे हे उमेदवार आहेत. सगळा कारभार हे मुंडे चालवतात. सगळे रॅकेट्स आपल्या अंबाजोगाईत चालू आहेत. केज विधानसभा मतदारसंघात चालू आहेत, परळी मतदारसंघात चालू आहेत, बीड जिल्ह्यात, महाराष्ट्रात, देशात सगळीकडे चालू आहेत. हे फक्त बघत राहतात का आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार ह्या 2 टर्ममध्ये झालेला आहे आपल्या या मतदारसंघामध्ये. केजमध्ये पण झालेला आहे आणि तिकडं परळीमध्ये पण झालेला आहे. मला अधिक काही तुम्हाला सांगायचं नाही आहे. सगळीकडं हीच गत आहे, हीच अवस्था आहे. आपण सगळे सुखी सुरक्षित राहूयात आणि महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला आपण मतदान करूया. मतदान करताना कुठलीही जात बघू नका. प्रेम ही जात ठेवा आणि मानवता हा धर्म ठेवा, तर आपण सुखी सुरक्षित राहू. आपल्याला कळकळीची विनंती करतो आहे, आपण दिवाळी अतिशय उत्साहात साजरी करा. दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा तुम्हाला देतो आहे आणि भरभरून शुभेच्छा तुम्हाला मी देतो आहे आपल्या मतदानासाठी, आपल्या सुखी सुरक्षित जीवनासाठी. जय महाविकास आघाडी, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस, जय इंडिया, जय मानवता, जय जगत.